हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. 12 वाजून गेलेले असल्यामुळे मी गुड आफ्टरनूनच म्हणणार आहे. आणि गाईज, आज आषाढी एकादशी आहे, मोठी एकादशी आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी सगळ्यांना. आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे उपवास असतो आणि मी उपवास करते. आज प्रतीकलाही बळजबरी उपवास करायला सांगितलं आहे. तो जास्त उपवास करते, जास्त उपवास सहन होत नाही, खातो नव्हतो इकडे. त्याच्यामुळे तो मला वचन दिलं त्याने, मी उपवास करणार, मॅक्सिमम वेळ मी प्रयत्न करणार आणि पूर्ण वेळ उपवास करण्याचा. म्हटलं चालेल डोंट वरी. सो आता काय आहे ना, मी ना दाण्याचं कूट वगैरे केलं तर खरं सांगते, प्रॅक्टिकल सांगते, खरंच तुम्ही मला रिलेट करू शकाल. दाण्याचं कूट आहे, उपवासाचं दाण्याचं कूट आहे आणि तूप वगैरे पण सगळं घरामध्ये. पण कसं आहे ना, मी रोज स्वयंपाक करताना कधी कधी हात लागून जातो त्या दाण्याच्या कुटाला वगैरे. सो ते खरकटच आलेलं आहे. त्याच्यामुळे मला 0 स्टार्ट करायचं होतं आज सकाळपासून. फटाफट आंघोळ केली आणि पहिले मी तूप कढवलं. आज मी तूप कढवलं. तूप कढवून झालेलं म्हणजे एकदम ताजं तूप आहे. सो आणि फटाफट दाणे पण भाजले. शेंगदाण्याचं कूट सेपरेट ठेवला, जो उपवासाचा आहे. आज मी खूप कामं केले. आज मला भरपूर स्वयंपाक करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे ना अलेक्सा आहे, हे बघा. सो अलेक्सावरती मस्त अशी गाणे लावली. हे अलेक्सा, इन्क्रीज युअर व्हॉल्यूम टू 7. ऐका ना. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. सो असे गाणे पण इकडे लावलेले साईडला. मग अलेक्साचा उपयोग मला खूप होतो, कारण आमच्याकडे टी व्ही नाही आहे. पण मी म्युझिक वगैरे मला ऐकायला आवडतं. मला पहिल्यापासून टी व्हीचा एवढं काही आवड नाही आहे, शॉक नाही आहे किंवा टी व्ही लागतो म्हणजे लागतोच, तसं काही नाही आहे. सो ते एक बरं आहे. जर ते नसतं, जर सवय असते ना मला टी व्हीची, मला आता खूप त्रास झाला असं, बरोबर टी व्ही घ्यायला लागला असं पहिले. सो इट्स ओके. आता मला पहिले फराळ करायला सुरुवात करायची, स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे फराळ करायचा आहे. सो फराळाला आज बनवलं जाणार आहे साबुदाण्याची खिचडी म्हटली जाते. इथे आपण फक्त साबुदाणा म्हणतो, खानदेशचे लोक. पण इथे साबुदाणा म्हणत नसतात, इथे साबुदाण्याची खिचडी म्हणतात. खिचडी फक्त कशाची असते? साबुदाण्याची. आपल्याकडे खिचडी म्हणजे काय, तांदूळ डाळाची असते. इथे फक्त साबुदाण्याची खिचडी असते. उठल्या पहिले मी माझा किचनचा ओटा साफ केला, स्वच्छ भांडे घासले. आणि मी म्हटले ना, मी तुम्हाला आज मी हे बनवलं, म्हटलं तूप कढवलं. सो तुपाचं कढवलेलं आहे, ते उपासाचं आहे म्हणून सेपरेट ठेवलं आहे. इथे दाणे भाजले होते आणि भांडे घासून मोकळे ठेवलेले. आज माझं सगळं एकदम क्लीन आहे. आता इथे दाखवायचं म्हटलं, आजच तूप कढवलं आहे. सो हे बघा, हे तूप आहे छान माझं, मस्त तूप कढवलेलं आहे. आणि शेंगदाण्याचा परत एकदा कूट बनवला, कारण माझ्याजवळ होते शेंगदाण्याचे कूट, इथे ठेवलेले आहेत मी. पण ते म्हटलं नको. हे बघा, तूप पण माझं रेडी आहे. चांगलं तूप आहे, घरचंच कढवलेलं तूप आहे, पण मी ते वापरणार नाही. मी हे वापरणार आहे आज. आणि इथे बघा शेंगदाण्याचं कूट दिसतोय का, सो तोही रेडी होता, पण ठीक आहे. आणि इथे आहे, याच्यात काल रात्री भिजवून ठेवला होता साबुदाणा. सो साबुदाणा पण आहे. पटापट मला आता स्वयंपाक करायचा आहे. सो गाईज, आता मी तुम्हाला एक दाखवते. ही पिशवी मला आईने दिली आहे घरून. त्याच्यामध्ये हे बघा, उपासाचे पापड, हे साबुदाण्याचे पापड आणि हे साबुदाण्याचे पापड आहे. पण याच्यात जिरे वगैरे टाकलेले आहे. 2 वेगवेगळ्या प्रकारचे साबुदाण्याचे पापड मला दिलेले आहेत. आणि ह्या चकल्या आहेत, साबुदाण्याच्या चकल्या आहेत. चकल्या पापड वगैरे दिलं आहे. आणि तेल वगैरे सगळं नवीन आहे, कारण मी जे तेलाची किटली वापरते ती खरकटी आहे ना. सो मला नवीन तेलही फोडायचं आहे. जिरे नवीन, तेल नवीन, मिठाचंही नवीन पुढे आणलेली, तीही मला फोडायची. सगळंच नवीन काढायचं होतं म्हणून मी गूळ पण नवीन काढला. आमसूल होतं आणि हे खजूर आहे. आमसूल भिजत टाकलेले आहेत याच्यासाठी, मला आमटीसाठी लागणार आहे. मीठ पण नवीन काढलं आणि साखर पण नवीन काढली. इथलं काहीही वापरत नाही आहे मी, आज सगळं नवीन वापरणार आहे. आणि माझ्याकडे किती सुंदर गाणे चालू आहे. हे ऐकलं गाणं? चला कामाला लागू. आमटी रेडी केली आणि माझं साबुदाणाची खिचडी रेडी झालेली आहे. आणि मी भगर करणार होती, पण प्रतीक म्हणे भगर नको आहे म्हणे. आम्ही दोघंच खाणार आहे, जास्ती आयटम करून नाही, काय खराब होऊन जाते. संध्याकाळी मात्र नवीन पदार्थ बनवणार आहे, ते बनव. पहिले देवाला नैवेद्य दाखवावं लागेल. आता देवासमोर छान दिवा लावते, स्वयंपाक रेडी होऊ देते, दिवा लावते, छान रांगोळी काढते. सो दही. आणि इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि गूळ. मला दाण्याचे लाडू बनवायचे आहेत. सो लाडू मला कशात ठेवायचे, याच्यात ठेवते लाडू. इतके सुंदर अलेक्सावरती गाणे लावलेले आहेत. ॲक्च्युली ना, एक गाणं लावलं ना की आपोआप दुसरे पण गाणे लागतात.
तर गाणं मग कसं लावलं, आकाशी झेप घेरे पाखरा तोडूनी सोन्याचा पिंजरा. ते गाणं झालंय, तोडी सोन्याचा पिंजरा, तोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा. सो हे बघा माझे लाडू छोटे छोटे, 1 2 3 4 5 आणि हा एकदम छोटूसा एक झालाय. 6 लाडू तयार केले. आता तुम्हाला माझा साबुदाणा आणि आमटी केलेली दाखवते. मला आमटी प्रचंड आवडते आणि मला घरी खूप आवडायची. आता मी इथे कशी केली माहिती नाही, कारण चव अजून घेतलेली, नैवेद्य दाखवल्याशिवाय कसं काय चव घेणार. सो पहिले मी आता काय केलं ते दाखवते. ही मस्त शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि काय म्हणतात आमसूल आणि गुळाची छान अशी आमटी, जी आमच्याकडे अशीच बनवली जाते. आणि दुसरी गोष्ट, आता इथे माझा रेडी झालेला आहे साबुदाण्याची खिचडी, म्हणतो आपण, साबुदाणा म्हणतो. सो साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे. शेंगदाण्याचे लाडू रेडी झालेले आहेत. अजून अरे निघत का नाही, दही आहे छानपैकी. सो गाईस सगळा स्वयंपाक झाला आहे. नैवेद्य पण रेडी आहे माझा. बघ, साबुदाणा, दही, आमटी, खजूर, लाडू आणि पापड तळणे सगळं रेडी. बोले आंघोळी काढते, आज मी वेगळी काढली, रोज सारखी नाही काढली. छान काढले. झालं का? नैवेद्याचं ताट थोमं ठेवलेलं आणि पाणी ते पण पाणी पाणी. सो गाईज आज आहे ना, आता बराच वेळ झालाय. सगळं स्वयंपाक करता करता वेळ होतो, जेवढं सगळं आज पदार्थ करायचे होते त्यामुळे आज प्रतीकला बराच वेळ ताटकळत ठेवलं होतं. आणि आज उपास असल्यामुळे बिचाराने काहीच खाल्लेलं नाही. प्रत्येकाच्या आधी कधी असा उपास केला का? मला काहीच बोलाय, मला जीव दे. बिचाराला सकाळपासून काहीच खाऊ दिलं नाही, चहा शिवाय त्याने काहीच घेतलं नाही. तू तरी चहा प्यायला प्रत्येक, मी तर तेही प्यायली नाही आज. जरा ते लागतच नाही ना. पण म्हणजे काय म्हणतात, संडे म्हणून आरामातही चाललं होतं. आज छान रांगोळी वगैरे काढली, छान वाटतं. पण आज जरा चला आता फराळ करूयात. गाईज गुड इव्हिनिंग तुम्हा सगळ्यांना. दुपारी मस्त छान झोपलो होतो आम्ही, कारण आज रविवार आहे ना, बऱ्यापैकी झोप झाली छान. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. आम्हाला जायचं आहे इथून विठ्ठलवाडीला. विठ्ठलवाडीच्या इथे ना छान विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. तिथे त्यांना यात्रा असं भरते असं म्हटलं, ऐकलेलं आहे मी. तो म्हटलं बघूयात काय असं. सो मी रेडी झालेली आहे. आम्ही दोघं जण आता चाललेलो आहे देवाच्या दर्शनाला. आज अशी छोटीशी सिंपल रांगोळी काढली. नेहमी नाही तर तेच काढते ना, आज जरा वेगळं काढलं. चलो समोर बघा, गर्दी पाहिली का? गर्दी इथूनच गर्दी सुरू झाली. अजून 3 मिनिटं अंतर मध्ये जाऊ नये, बट आम्ही गाडी पार्क करून दिली आणि चलो म्हटलं पाव चालू. यात्रा भरली रे प्रतीक. कुठून जायचंय बघ फक्त एकदा, कन्फ्यूज होऊन जाऊ आपण मागे पुढे. आलं मी तेच बघते. हे मंदिर इथे काय दिलं, वृक्षवल्ली 25,000 झाडांचं वाटप केलं. हे बाय सुंदर. अरे इकडे ये.
मस्त आहे. कुठे गेला इकडे काय प्रसादाची रांग आहे बघ एवढी मोठी. हे इकडे जायचं ना, हे मंदिर आहे. आपल्याला वाटेल की हे सगळेजण रांगेत उभे, पण नाही आहे, प्रसादाच्या रांगेत उभे आहे. रांगच कळत नाहीये, विचारावं लागणार आहे. ही रांग प्रसादाची इकडची. सो गाईज मी ना छान रांगेत लागलेली आहे, पण इथे आता लेडीज अँड जेंट्सची वेगवेगळी रांग आहे. त्यामुळे मी वेगळ्या रांगेत आहे, तो आणखी त्या साईडने माणसांची रांग आहे, सगळं तिकडनं. आणि ही जी रांग मग अशी दाखवली ना, ती फक्त प्रसादाची रांग होती. आणि मोठं मंदिर आहे जरा. इथून आहे ना मस्त ना बाहेर सगळ्यांना विठ्ठलाचं दर्शन होईल बघा. हे असं मस्त मंदिर आहे, मोठी रांग आहे. इकडे मंदिर आहे बाई. ते ना छान गणपती बाप्पाचं मंदिर. गणपती बाप्पा दिसले का तुम्हाला? हे बघा ये. आणि त्या साईडला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तेव्हा किती छान मस्त लाइटिंग लावून विठ्ठल बनवलं. वाव, गणपती बाप्पा. अरे बाप रे बाप, अरे बाप रे. कुठून आहे आता एवढी मोठी ना? 1 तास लागतो का काय? एवढी मोठी रांग आहे इथे, फक्त बायकांची. अजून माणसाची रांग तर इथून येते. म्हणजे आता ती कुठे आहे काय माहिती. आज खूपच गर्दी येते. हे बाई रांगोळी बघ किती भारी काढली. लिहिलेलं आहे किती मस्त. परत भेटलो आम्ही फायनल. माझं दर्शन झालेलं आहे, पण मी परत रांगेत लागली आहे. आपल्याकडे छत्री असणं किती महत्वाचं आहे बघ. हो ना, छत्री आणली नाही आपण, रेनकोट घेऊन आलोय. नाहीच आपल्याकडे, पण छत्री मोठी आहे ना, ती पण नाही आणली. कोणतीच आणली नाही. कुठं घेऊन बसायचं. चालला आता भरभर पाऊस येतोय. पाऊस जोराचा चालू झालाय, म्हणून आम्ही 2-3 स्टॉप घेतला. इथे पूर्ण यात्रा भरली, एकही ठिकाण बघता आलं नाही पावसामुळे. मी लहानच आहे. एवढी लहान असतं हे असे फॉल वगैरे घेण्यासाठी. पण काहीच बघितलं नाही, डायरेक्ट पटापट चाललो. पुढे आली नाही, पुढे गाडी पार्क केलेली, त्याच्यामुळे बरंच अंतर चालत. कधी थोडं कमी झालं चालतं. काय करते? फराळाचा स्वयंपाक करते तर घरी आल्यावर काय करणार आहे? पावसामुळे एवढी ओली झाली मी. अरे बापरे, मी नाहीच ओला झालो ना. बरं, मी आता बनवते आहे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे असे थालीपीठ. सो गाईज घरी आल्यानंतर फटाफट स्वयंपाक केला, कारण मी जातानाच तयारी करून गेलेली होती. तर आज मी बनवले आहे बटाटे आणि साबुदाण्याचे असे थालीपीठ बनवलेले आहेत. आणि बटाटे आणि साबुदाण्याचे जे थालीपीठ बनवले त्याचेच मी छोटे छोटे वडेसुद्धा बनवलेले, कुरकुरीत झालेले आहेत एकदम. सो मी ते तुम्हाला दाखवते. सो मी असे वडे केले होते आणि हे जरा मला असेच काढायचे होते ह्याच रंगाचे, म्हणून मी ते नंतर असे काढले. पहिला असं केला होता, बऱ्यापैकी कुरकुरीत झाले होते ते. आणि हे केले हे थालीपीठ. सो प्रत्येकाला असं पोळीसारखं खाता येईल व असं. सो हे थालीपीठ आणि थोडासा साबुदाणा शिल्लक होता आणि मस्त दही रेडी आहे. चला आता थोडा फराळ करतो.